नमस्कार मित्रांनो, होळी जळून संपते, आग शांत होते, पण मागे उरते ती राख. कुणी ती कपाळाला लावते, कुणी घरी नेतो, तर कुणी म्हणतो ही राख घरी आणू नका. पण सत्य काय आहे? होळीची राख घरी आणावी का? ती शुभ असते की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं? आणि चुकीच्या पद्धतीने राख आणली तर काय परिणाम होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची खोल आणि खरी उत्तरे पाहणार आहोत. होळीची राख म्हणजे नेमकं काय? होळीची राख म्हणजे अग्नीने शुद्ध केलेली द्रव्य, पाप, नकारात्मकता जाळून उरलेली ऊर्जा. धार्मिक दृष्टिकोनातून ही राख भस्म मानली जाते. भस्म म्हणजे सगळं नाशवान आहे, फक्त सत्य आणि आत्मा शाश्वत आहे. म्हणूनच होळीची राख साधी राख नसते, ती परिवर्तनाचं प्रतीक असते. धार्मिक दृष्टिकोन, राख शुभ की अशुभ? धर्मशास्त्रानुसार होळीची राख शुभ मानली जाते, पण ती योग्य पद्धतीने वापरली तरच. पूर्वी लोक राख कपाळाला लावत, आजारी माणसाला थोडी राख देत, घरच्या वाईट ऊर्जेसाठी वापरत. कारण समज होतं, जिथं अग्नी गेली तिथे वाईट टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार होळीची राख. आता सर्वात महत्त्वाचा भाग, होळीची राख घरी आणावी का? हो, पण अटीसह. अज्ञातने आणली तर दोष होतो. राख घरी आणायचे शुभ फायदे: नकारात्मक ऊर्जा कमी होते, घरात शांतता वाढते, नजर दोष कमी होतो, मानसिक अस्थिरता कमी होते. पण चुकून आणली तर काय होतं? अचानक आजार, घरात वाद, झोप न लागणे, पैसा अडकणे. म्हणूनच पद्धत खूप महत्त्वाची आहे. होळीची राख घरी आणण्याची योग्य पद्धत. राख कधी आणावी? होळी दहन पूर्ण झाल्यावर, अग्नी पूर्ण शांत झाल्यावर, सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी. राख कशी घ्यावी? उजव्या हाताने. मनात सकारात्मकता भावना ठेवून, विनाकारण जास्त नको. कुठे ठेवावी? घरच्या बाहेरच्या कुंडीत, देवघरात फार कमी प्रमाणात, कपाळाला तिळक म्हणून. स्वयंपाकघरात नाही, बेडरूममध्येही नाही, पैशाच्या जागीही नाही. होळीची राख कधी घरी आणू नये? जर घरात सतत आजार असतील, मानसिक अस्थिरता असेल, घर आधीच वास्तुग्रस्त असेल, विश्वास नसेल, अशा वेळी राख आणण्यापेक्षा घर स्वच्छ ठेवणं जास्त फायदेशीर. आध्यात्मिक अर्थ. राख आपल्याला काय शिकवते? राख सांगते, जे जाळलं ते परत येत नाही. म्हणजे जुना राग, जुनी वेदना, जुनी नकारात्मकता ही सगळी मनातून जाळून टाका. जर मनातली वाईट जाळलं नाही, तर फक्त राख घरी आणून काहीच उपयोग नाही. आजकाल होणाऱ्या मोठ्या चुका. आज लोक सोशल मीडियावर पाहून राख आणता, कोणतेही पद्धत न पाळता ठेवता, अंधश्रद्धेत वापरता. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो. मित्रांनो, होळीची राख शुभही आहे आणि अशुभही आहे. फरक फक्त तुमच्या समजुतीचा आहे. जर समजून श्रद्धेने वापरली तर ती संरक्षण देते, आणि अज्ञाने वापरली तर त्रास देते. खरी होळी म्हणजे राख घरात आणणं नाही, तर वाईट सवय जाळणं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये शुभ होळी लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.